फॉरेक्सचं ॲनालिसिस करूयात. US 100 मध्ये बघूयात काय झालं. मी ऑलरेडी एक लेवल दिली होती तुम्हाला की इथून आपण सेल करणार आहे. पण मार्केटने काय केलं, कन्फर्मेशन दिलं नाही आपल्याला. पण मार्केटने काय केलं, हा जो हाय होता तो ब्रेक केलेला आहे. आणि फॉरेक्समध्ये काम जर करायचं असेल तर क्लीन मार्केट चालतं एकदम. बँक निफ्टीसारखं मार्केट चालत नाही. मुवमेंटचा प्रॉब्लेम राहतो, व्हॉल्यूमचा प्रॉब्लेम राहतो इंडियन मार्केटमध्ये. स्टॉक चांगले चालतात, पण बँक निफ्टी तुम्ही करू शकत नाही एवढं चांगलं. ठीक आहे. तर बघा आता तुम्हाला दाखवतो मी. मार्केट फक्त काल न्यूज होती, काल मी सांगितलं होतं की ट्रेड करणार नाही आहे. न्यूजमध्ये आपण बघत होतो इथून सेलिंगसाठी, म्हणजे लो ब्रेक केला मार्केट म्हणून आपण सेलिंगसाठी बघणार होतो. पण मार्केटने काय कंटिन्युअसली हाय ब्रेक करत गेलं. न्यूजमध्ये आपण ट्रेडिंग करत नाही, गॅमलिंग होतं. आपला व्ह्यू वेगळा असतो, मार्केटचा व्ह्यू वेगळा असतो. ठीक आहे. तर मार्केट काय करतं, लिक्विडिटी ग्रॅब करतं. खरं ही लिक्विडिटी होती. लिक्विडिटीमध्ये पण आपण ट्रेड करू शकतो. माहिती होतं आपल्याला मार्केट ऑब्विसलीवर जाणार. मी बोललो होतो पण काल की पूर्ण लिक्विडिटी मार्केटने काय केले, लिक्विडिटी पूर्ण ग्रॅब केली. इथून सगळे सेल करणार असतील, इथून ब्रेक झालेलं आहे. ओके. स्ट्रक्चर पूर्ण ब्रेक झालेलं आहे. आता काय होणार, स्ट्रक्चर ऑलरेडी आता सेलिंगसाठी आपण बघत होतो, सेलिंगसाठी गोष्टी सगळ्या संपलेल्या आहेत. आता मार्केट जशी ऑपॉर्च्युनिटी देईल तसं आपण बघणार आहोत, ट्रेड करणार आहोत. हे काय झालं, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं इथं पण, आणि हा कन्फर्म लो. आता आपण काय वेट करणार आहे, लेवल दाखवतो तुम्हाला काढून. लेवल कशा आपण काढतो, ही पूर्ण जी आहे ती लिक्विडिटी आहे. ओके. आपण बॉटम पासून बघूयात. डिमांड झोनला मिटिगेटेड लेवल आहे ते. हा पूर्ण एक झोन आहे, त्यामध्ये आपण ट्रेड घेऊ शकतो. ओके. आपल्याला एक चांगली स्ट्रॉंग लेवल सापडली. आपण काय करू शकतो, इथून बाईंगसाठी परत बघू शकतो. का बाईंगसाठी, मार्केटने हाय ब्रेक केला आहे, मार्केटनं लो ब्रेक केला नाही आहे. सो हा जेव्हा मार्केट हाय ब्रेक करतो आपण बाईंगसाठी बघणार. ठीक आहे. जे फॉरेक्सचे जे मोठे इंडायसेस असतील किंवा गोल्ड असेल, बिटकॉइन असेल, त्यांनी 1.5 ते 2 महिन्यात कितीतरी वेळा लो ब्रेक केला, मार्केट पडलं नाही आहे. एक कन्फर्मेशन चांगलं होतं आपल्याला पडणार म्हणून. पण कालची न्यूज होती, त्या न्यूजमध्ये मार्केटने पूर्ण स्ट्रक्चर परत चेंज केलं आहे. ठीक आहे. बघूयात आपण आता मार्केट US 100चं एका दिवसात मुवमेंट भेटते. निफ्टीला एवढी मुवमेंट पण भेटत नाही. ठीक आहे. मार्केट इथं येईल असं, इथून कन्फर्मेशन भेटलं की जाईल. कन्फर्मेशन अजून खूप खूप चांगल्या पद्धतीने कन्फर्मेशन घेऊ शकतो. ते बघूयात आपण, जेव्हा मी आता पोस्ट करेन आपले काय सेशन्स येणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला समजून सांगेन. ठीक आहे. हे झालं US 100. गोल्डचं बघूयात. गोल्ड पण भारी गेलं 4 आवर्समध्ये बघत पहिल्यांदा. ओके. बघा गोल्ड पण आपण बघत होतो, एक मिनटं. गोल्ड पण आपण बघत होतो कशासाठी, सेलिंगसाठी. मी बोललो होतो की गोल्ड पण पडू शकतं, पडेलच बोललो होतो मी. काय केलं बघा आता, एकदम टॉप. कालची न्यूज होती, कोणतीच लेवल घेत नाही न्यूजमध्ये मार्केट. कोणतीच एक पण लेवल सोडत नाही मार्केट. कोणतीच न्यूज घेत नाही, लेवल कोणतीच काम करत नाही न्यूजमध्ये. मेन म्हणजे मार्केट न्यूजमध्ये कोणतंही टेक्निकल ॲनालिसिस फॉलो नाही करत. त्यानंतर झालं आपल्याला लो कन्फर्म मोठ्या टाईम फ्रेमवरती. हा
ओके. सो आपण काय बघतोय, 15 मिनिटात बघणार आपण. आपल्याला पहिल्यांदा बघायची लिक्विडिटी. ओके. 5 मिनिटात बघूयात कुठं लेवल सापडते का. आहे लेवल, काय मिटिगेटेड आहे. आपण घेऊ शकतो इथे एंट्री. छोटा स्टॉप लॉस घेता येईल आपल्याला. मार्केटिंग काय घेतले, ऑलरेडी लेवल घेतलेली आहे. इथंच एंट्री बनते आपली बाईंग साईडला पण, आणि मार्केटनं तीच एंट्री दिली आपल्याला. बघा. ओके. छोटा स्टॉप लॉस. बघूयात काय होते मार्केटमध्ये. आणि हे मोठं आपलं टार्गेट 1:4. ठीक आहे. गोल्ड पाहिलं, त्यानंतर आपण बघायस डो जोन्स 4 आवर्समध्ये बघत. बघा मार्केटनी पूर्ण आपल्याला दिलं होतं. ठीक आहे. हा तर आपण सेलिंगसाठी बघणारच नव्हतो. कसं मार्केट चालतंय ते बघा. एकदम क्लीन चालतं, एका दिवसात मुवमेंट आहेत सगळ्या. इंडियन मार्केट आपल्याला आठवडाभर थांबावं लागतं. स्टॉक्स आपण जो करणार आहे चालू, स्टॉक्समध्ये आपल्याला चांगले एंट्री भेटून जाते. ठीक आहे. हाय ब्रेक केला मार्केटनं. आता आपण बघणार आहे आपली लेवल्स. मिटिगेटेड आहेत. सो फॉरेक्समध्ये काम करायची मजाच वेगळी. का तर मुवमेंट चांगली भेटते. तुम्हाला काय असेल ते तुमचं बुक करावं लागतं, आणि तुम्ही काय रिस्क रिवॉर्ड रेशो, प्रॉफिट तर प्रॉफिट, लॉस तर लॉस बुक करून आपण साईडला जाऊ शकतो. ठीक आहे. आपल्याला लेवल नाही भेटली आहेत कुठली, मिटिगेटेड लेवल आहेत, आणि मिटिगेटेड लेवल आपण काय घेत नाही. ठीक आहे. बघूयात काय होतं मार्केट इथं, काय कसं रिॲक्ट करतंय. वरती भेटून जाईल आपल्याला, बघा सांगतो तुम्हाला. आहे लेवल आपल्याला एक चांगली. ओके. या लेवलपासून आपण बाईंग करू शकतो. छोटासा स्टॉप लॉस. वी विल बाय फ्रॉम हिअर. एका दिवसात मार्केट गेलं एवढं. ठीक आहे. जर्मन पण, हां जर्मनचं पण आपल्याला चांगलं ॲनालिसिस भेटलं होतं, दुपारी मी केलं होतं. पण जर्मन काय लेवल आलं नाही. पण बघूयात आता कसं काय. एक पूर्ण लिक्विडिटी आहे जर्मनची पण. मार्केटनं हा हाय ब्रेक केला पाहिजे, त्यानंतर बघूयात. ऑइल, ऑइलमध्ये बघूयात. ऑइलला काय करायचं आहे, ऑइलला ऑब्विसली खालती यायचं आता. पूर्ण लिक्विडिटी आहे. ऑइल काय करतो आता, काउंटर ट्रेड बनतो. काउंटर ट्रेड तुम्हाला दाखवतो, काउंटर ट्रेड कसा असतो. मार्केट नाही आलं, येईल. दिलंय त्याने तसं, त्याने इथून. ठीक आहे. स्टॉप लॉस मोठा होता आपला.
बट एक एंट्री म्हणून दाखवतो तुम्हाला, जर भेटली तर ठीक, ऑरल्स आपण एंट्री घेणार नाही स्टॉप लॉस मोठा असल्यावर. मार्केटला फॉल व्हायचं आहे, बट मार्केट काय करेल, मार्केट परत एकदा वरती येईल आणि तिथून फॉल होईल. मार्केट फॉल इथपर्यंत होईल, ऑलरेडी लेवल मी काढली होती. मार्केट आता इथं वरती येईल, नंतर मार्केट असं फॉल होईल, मग पुल बॅक आपण एक चांगलं बघू शकतो. ऑइलचं बघितलं. बिटकॉइन बिटकॉइन आहे, बट साईडवेज होता आज पूर्ण, काल मुवमेंट देऊन साईडवेज आहे. साईडवेज आहे, चेंज ऑफ कॅरेक्टर पण केलं. खालती इथं जर आला ठीक आहे, बिटकॉइनमध्ये नको आज. इथं चेंज ऑफ कॅरेक्टर केलं मार्केटनं. थोडा बिटकॉइन आता पुल बॅक देईल चांगला, जाईल वरती अजून. आता परत छोट्या टाइम फ्रेमवरती त्याला आपण बाईंगसाठी बघूयात. ठीक आहे, इथे एक एंट्री आहे आपल्याला. मार्केट इथपर्यंत पडू शकतं, इथून अपसाईडला जाईल परत मार्केट. ओके, का तर चेंज ऑफ कॅरेक्टर केले छोट्या टाइम फ्रेमवरती मार्केटने. किंवा आपण ह्याला इंड्युसमेंट पण म्हणतो. मार्केट ब्रेकआउट स्ट्रक्चर करतं, त्यानंतर इथे एक लेवल होती, मार्केटने ही लेवल न घेता मार्केटने ती लेवल ब्रेक केली, खालती आलं मार्केट. ब्रिटिश पाऊंड नाही, युरो मध्ये आपण बघूयात. भेटले आपल्याला एक चेंज ऑफ कॅरेक्टर भेटलंय, मार्केट एक्स्ट्रीम लेवल इथून जर बाईंग झाला तर बघूयात, कन्फर्मेशन एंट्री भेटली तर त्यातून आपण बाईंग करणार युरो USD. काल न्यूजमध्ये एवढं मुवमेंट झालेली दिसते आपल्याला चांगली. ठीक आहे, आपण बेसिक सेशन्स, ब्रेकआउट स्ट्रक्चर काय असतं, चेंज ऑफ कॅरेक्टर काय असतं, ऑलरेडी आपण ट्रेंडबद्दल बोललोय, रेकॉर्डिंग करून ठेवलेलं आहे आपण. मी लवकरात ते पोस्ट करेन. ओके, ठीक आहे, चालेल, ठीक आहे, थँक्यू.